इंडियन रेल्वे टेक्निशियन भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। इंडियन रेल्वेमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो टेक्निशियन पदाच्या या ठिकाणी 5557 प्लस जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि या भरतीमध्ये जे शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर या भरतीमध्ये 10वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार फॉर्म भरता येणार आहे इंडियन रेल्वे टेक्निशियन या भरतीमध्ये। ठीक आहे, तर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे ऑलरेडी या ठिकाणी चालू आहे। 29 जुलै 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे इंडियन रेल्वे टेक्निशियन या भरतीमध्ये। ठीक आहे, आणि या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला या ठिकाणी 30, 40, 50 हजार रुपये प्लस महिना आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे इंडियन रेल्वेची ही भरती, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर या भरतीमध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आणि या भरतीची जाहिरात पण मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। इंडियन रेल्वे भरतीमध्ये यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा काय असणार आहे, फी काय आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन रेल्वे टेक्निशियन भरतीबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, शैक्षणिक पात्रता वगैरे सर्व। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन रेल्वे टेक्निशियन भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, इंडियन रेल्वेमध्ये टेक्निशियन पदाच्या 6557 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर यामध्ये बघा जे पद आहे, तर पहिलं जे पद आहे हे टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलचं पद आहे 323 जागा आहे। यामध्ये शैक्षणिक पात्रता BSc फिजिकल इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इंजिनियर डिप्लोमा लागणार आहे। आणि दुसरे जे पद आहे टेक्निशियन ग्रेड 3चं पद आहे 6234 जागा यामध्ये आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास मागितलेला आहे आणि त्याचबरोबर संबंधित ट्रेडमध्ये आपला ITI असला पाहिजे। म्हणजे यामध्ये भरपूर काही ट्रेड आहे, एक लक्षात ठेवा। तर तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दाखवून देतो, जेणेकरून एक अंदाज लागणार आहे, म्हणजे ज्यांनी सुद्धा ITI केला असेल तर त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते। तर 10वी पास पाहिजे आणि ITI पण यामध्ये मागितलेला आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर वयोमर्यादा जर आपण विचार केला, पहिलं जे पद आहे त्यामध्ये 18 ते 33 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। मागासवर्गीय कॅटेगरीसाठी SST ला 18 ते 38 वर्षापर्यंत आणि OBC कॅटेगरीचे असेल तर 18 ते 36 वर्षापर्यंत। त्याचबरोबर दुसरं जे पद आहे ITIच्या बेसवरचं, तर पहा त्यामध्ये वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष मागितलं आहे। मागासवर्गीय कॅटेगरी असा SST कॅटेगरीचे 18 ते 35 वर्षापर्यंत, OBC कॅटेगरीचे असेल तर 18 ते 33 पर्यंत। आणि यामध्ये 1 जुलै 2026 रोजी आपलं वय मोजल्या गणलं जाणार आहे। इथं जर आपण विचार केला, जनरल OBC EWS कॅटेगरीचे असाल 500 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर SC/ST कॅटेगरीचे असाल आणि एक सर्व्हिसमॅन असाल तर यामध्ये फक्त 250 रुपये फी ठेवण्यात आले आणि ट्रान्सजेंडर असाल त्याचबरोबर EBC असाल तर आपल्याला फक्त 250 रुपये फी ठेवण्यात आले। आणि महिला उमेदवार कोणत्याही कॅटेगरीचे असाल SC/ST OBC EWS NTVG ओपन SBC SBC कोणती कॅटेगरी, फक्त 250 रुपये फी आहे। आणि यामध्ये नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण असणार आहे, एक लक्षात ठेवा। तर इंडियन रेल्वेमध्ये टेक्निशियन पदासाठी ही चांगली भरती चालू आहे 6557 जागांसाठी। तर यामध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये कोणतंही ग्राउंड नाही, कोणतीही उंचीची अट नाही आहे। आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर हे जे विद्यार्थी मिळवणं पेपरच्या बेसवर होणार आहे आणि पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे, आपल्या जिल्ह्यामध्येच पेपर या ठिकाणी होणार आहे। आणि पेपरचा जो अभ्यासक्रम हा खूप कमी म्हणजे सोपा आहे, तर जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे, एक लक्षात ठेवा। तर पेपर हा या ठिकाणी 100 मार्कासाठी असणार आहे। परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे जे विद्यार्थी मिळवणं 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 10 मार्कासाठी जनरल नॉलेजचं विचारले जाणार आहे। तर टोटल 100 मार्काचा पेपर आहे। 50 प्रश्न फक्त या ठिकाणी जनरल नॉलेज आणि त्याचबरोबर विज्ञानचेच विचारले जाऊन राहिले आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न विचारले जाऊन राहिले। तर 75 जरी आपले बरोबर आले तरी सुद्धा जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे यामध्ये निवड प्रक्रियाने आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पेपर होणार आहे, आपल्या जिल्ह्याच्या आसपासच पेपर होणार आहे। तर रेल्वे टेक्निशियन या इंडियन रेल्वे टेक्निशियन या भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। इंडियन रेल्वे टेक्निशियन भरतीची ही संपूर्ण जाहिरात बघू शकता विद्यार्थी मिळवणं, अशा प्रकारे ही जाहिरात आहे।
त्यानंतर बघा या ठिकाणी ठीक आहे, तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी इंडियन रेल्वे टेक्निशियनची ही या ठिकाणी भरती चालू आहे। तर टोटल 6557 जागा आहे। तर बघा हे काही पद यामध्ये असणार आहे। ITIच्या रिलेटेड हे पद आहे बघा या ठिकाणी, ट्रॅक मशीन झालं ते ठीक आहे, त्याचबरोबर बघा या ठिकाणी तुम्ही वेल्डर झालं, त्याचबरोबर कार्पेंटर झालं, इलेक्ट्रिकल झालं ठीक आहे, फिटर झालं, मेकॅनिक झालं ठीक आहे, मेकॅनिकल झालं, त्याचबरोबर मिल राईट झालं, त्याचबरोबर पेंटर झालं, ट्रिमर झालं, वेल्डर झालं ठीक आहे, असे विविध काही पदे यामध्ये आहे ठीक आहे। पगार वगैरे बघू शकता किती भेटणार आहे, तर 29,000 रुपये प्लस महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं बघा ते बघू शकता तुम्ही या ठिकाणी, तर फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे आणि 29 जुलै 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे इंडियन रेल्वे टेक्निशियन या भरतीची। बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे या भरतीची जाहिरात आहे ठीक आहे। त्याचबरोबर बघा आपलं या ठिकाणी कशा प्रकारे चेक केला जाणार आहे। त्यानंतर बघू शकता वयोमर्यादा 18 ते 33 पर्यंत आहे। जे टेक्निशियल ग्रेड 1 सिग्नलचं पद 18 ते 33 आहे, SSTला 18 ते 38, OBC 18 ते 26 आणि जे टेक्निकल ग्रेड 3चं पद आहे तर 18 ते 30 पर्यंत वयोमर्यादा, SSTला 5 वर्षे सूट, OBC कॅटेगरीला 3 वर्षे सूट आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे। तर आपण यामध्ये निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर आपलं काय होणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या या ठिकाणी डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशा प्रकारे आपली संपूर्ण निवड प्रक्रिया या ठिकाणी असणार आहे। तर सर्वात अगोदर आपलं इंडियन रेल्वे टेक्निशियन या भरतीमध्ये काय येणार आहे पेपर। बघा या ठिकाणी पेपरचा सिलेबस जे काही या ठिकाणी ग्रेड 1चा पद आहे बघा, ग्रेड 1चा जो पेपर आहे तर यामध्ये जनरल नॉलेजचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बेसिक ऑफ कॉम्प्युटर अँड ॲप्लिकेशनचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग तर विज्ञान आणि इंजिनिअरिंगचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे अशा प्रकारे आपला, आणि 90 मिनिटाचा टाईम भेटणार आहे। 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेली आहे। पासिंग बघा या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी 40 मार्कावर पासिंग आहे, EWSसाठी 40 मार्कावर पासिंग आहे, OBC कॅटेगरीसाठी 30 मार्कावर पासिंग आहे, SC कॅटेगरीसाठी 30 मार्कावर पासिंग आहे आणि STसाठी 25% पासिंग यामध्ये ठेवण्यात आलं आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी सिलेबस वगैरे या ठिकाणी दिलेला आहे, कोणकोणतं काय काय येणार आहे परीक्षेमध्ये बघा, आणि हे टॉपिक त्या ठिकाणी त्यांनी दिले आहे, हे टॉपिक येणार आहे। त्यानंतर आता ग्रेड 3 आहे, ज्यामध्ये ITI 10वी पास वाले भरू शकता। यामध्ये 100 मार्काचा पेपर असणार आहे, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, विज्ञानचे 40 प्रश्न, जनरल नॉलेजचे 10 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असणार आहे। आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण आपल्या या ठिकाणी असणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार याच्यासाठी। तसं आमच्या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत।